नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समाधान बोर. आज पोलीस भरती बाबत एक नवीन अपडेट घेऊन आलोय आणि ती म्हणजे आजचीच अपडेट आहे बाळांनो. काय अपडेट आहे बघा. सोलापूर या ठिकाणचं जे वृत्तपत्र आहे, सकाळ वृत्तपत्राला पोलीस भरतीबाबत माहिती आलेली आहे की राज्यात सप्टेंबर महिन्यात 10,000 पदांची पोलीस भरती होणार. आता याला पण काही काही जे निगेटिव्ह अभ्यास करणारे किंवा निगेटिव्ह विचार करणारे विद्यार्थी तर याला पण ते सिरियसली घेणार नाही. मी असं मानतो की ही एक थिनगी आहे आणि ही थिनगी आपल्याला पॉझिटिव्ह करते आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. बघा, भरतीचं वातावरण तयार होतंय. सप्टेंबर महिन्यामध्ये आहे. सकाळ म्हणजे सोलापूर इथं 24 तारीख म्हणजे आजचा हा बातमी पेपरला आलेली. गृह विभागानेच दिलेली 2024 व 2025 पर्यंत पोलिसांची रिक्त पदे भरण्याची मान्यता दिली आहे लक्षामध्ये. परंतु काय ना, कडक उन्हाळा आणि जून मध्ये खूप सारा पाऊस होता, म्हणजे पाऊस चालू आहे, म्हणून ती भरती 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. याच्यामध्ये एकूण पदे बाळांनो 10,000. सुरुवात 15 सप्टेंबर. अंदाजित अर्ज ते जाऊ द्या, अर्ज वगैरे 11 लाख वगैरे मी त्याला मानत नाही. ज्याच्यात क्वालिटी आहे, ज्याच्यामध्ये धमक आहे, तो पोलीस होणार. आपलं कॉम्पिटिशन याच्यासोबत नाहीच आहे. आणखीन एक महत्वाचं काय अपडेट सांगायचं तुम्हाला की एका पदासाठी एकच अर्जाचं बंधन राहणार आहे. आता हे नवीन जे विद्यार्थी आहे त्यांना आहे ना हे समजत नाही का नक्की काय, तर त्याचे तुमचं कन्फ्युजन दूर करतो. फक्त नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे माझं एक मोटिवेशन वाढतं आणि अशाच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बघा, एका पदासाठी एक अर्ज म्हणजे काय रे, तर पोलीस शिपाई. बरोबर, पोलीस शिपाई ह्या पदाकरता तुम्ही एक अर्ज करू शकता. त्याच्यानंतर पोलीस चालक ह्या पदासाठी तुम्ही एक अर्ज करू शकता. त्यानंतर SRPF म्हणजे पोलीस SRPF राज्य राखीव पोलीस जर म्हणतो आपण त्याला, या पदासाठी तुम्ही एक अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, जर कारागृहाला जागा असणार आहे तर कारागृह ह्या पदासाठी तुम्ही असा एक म्हणजे पोलीस शिपायाला 2 अर्ज चालणार नाही, चालकला 2 नाही, SRPF ला नाही, एक तुम्ही घटक निवडू शकता लक्षामध्ये अशा पद्धतीने. आणि जर बँड्समनच्या जर जागा असेल तर याला पण तुम्ही अर्ज करू शकता. याचा अजून काही GR आलेला नाहीये की कोणत्या पदासाठी कोणकोणत्या आहे. फक्त एवढं मला जाणवतंय की 10,000 जागा आहे आणि 10,000 मध्ये 9,999 जागा उरल्या, कारण एक जागा ही तुमची फिक्स झाली. एक जागा तुमची काय ना डन झाली. एवढ्याच जागा आहे आता 9,999. ह्या इंटेन्शनने अभ्यास करायचा का येणाऱ्या भरतीमध्ये माझं काम होणार म्हणजे होणार. मग आता पुढं काय करायचं आता आपल्याला, तर पुढं करायचं आपल्याला पेपरवर काम. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो का ग्राउंड मारणारे खूप सारे विद्यार्थी, ग्राउंड तुम्हाला करणंच आहे 40+. त्याच्यामध्ये ही काळ्या दगडावरची रेग आहे. इथं कारण देऊन चालणार नाही का माझं ग्राउंड नाही मी पोलीस होईल का, तसं नाही बाळा, तुला ते करावंच लागणार आहे. समजतंय. पण पेपर कव्हर होत नाही. ग्राउंड कव्हर होतं पण पेपर कव्हर होत नाही. त्याच्यामुळे आत्तापासून अभ्यास करा. मी एवढं का सांगतो, कारण तुमची आई आणि तुमचे वडील घरी आशा लावून बसले का माझा मुलगा या वर्षी पोलीस होणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आई वडिलांचं तुम्हाला सांगतो, जर त्यांची किंमत असेल, त्यांच्या कष्टाची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही ह्या 10,000 मध्ये मला दिसणार. जर तुम्ही टाइमपास करत असाल तर व्हिडिओ बघू नका, बंद करा आणि आजपासून भरतीची प्रॅक्टिस पण करू नका. मी स्पष्ट सांगतो. पण बिचारे त्यांच्याकडे तरी बघा, खूप आशा लावून बसले, खूप मेहनतीने करताय. त्यांना पण माहिती की तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही पण करताय, तुम्ही असं नाही का करत नाही. पण आता आपल्याला रिव्हिजन देणं फार महत्वाचं आहे. मी मागच्या खूप साऱ्या व्हिडिओ पासून सांगत आलोय की बाळांनो भरती आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये विचारता सर खरंच आहे का. आता बघा, हे खरंच आहे ना, हे आपल्याला खूप पॉझिटिव्ह आहे. पेपरमध्ये आलंय म्हणजे काहीतरी असणारच आहे ना, बरोबर ना. तर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल म्हणजे माझं म्हणणं काय का आता आपण रिव्हिजन दिलं पाहिजे आणि मोजकाच अभ्यास केला पाहिजे. जास्त डीप मध्ये जायची गरज नाहीये. मग क्लास लावायचे का, अजिबात नाही. तुम्ही म्हणणार की सर मोठे मोठे क्लास आहे 40,000 50,000चे, मग ते लावलं कव्हर होईल का. ते जरी लावलं तर अभ्यास तुम्हालाच करायचा आहे ना, बरं ना. अभ्यास कोणाला करायचा आहे, तुम्हालाच करायचा आहे. त्यापेक्षा एक आयडिया देतो बघा, आपल्या या बॅचेस आहे, ह्या बॅचेसचं काही प्रमोशन वगैरे करायला आलेलं नाहीये, पण ऍड पडली आहे आणि तुमचा अभ्यास वाढला पाहिजे. गणिताची कशी तयारी करायची हे पण सांगतो मी तुम्हाला, बरोबर. त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्या. ऍप आहे, ऍप डाउनलोड करा फोनमध्ये, खूप फायदा होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी येणार आहे का ज्या बाहेर तुम्हाला 10-10 20-20 हजार रुपये देऊन पण भेटणार नाही ऑफलाईन मध्ये, ते तुम्हाला ऑनलाईन मध्ये भेटणार आहे. याच्यामध्ये गणिताची बॅच आहे, फक्त 99 रुपयाला आहे. हिची फी वाढणार आहे. आज तुम्हाला अपडेट आले म्हणून सांगून देतोय, 99 रुपयाची बॅच आहे.
महाराष्ट्राचा भूगोल आहे, याच्यामध्ये काय संपूर्ण टॉपिक शिकवलाय, 500 वन लायनरचा समावेश केलाय. 500 वन लायनर म्हणजे डायरेक्ट तेवढे पाठ केले का संपला महाराष्ट्र. तेच पेपरला प्रश्न येऊन गेलेले असतात, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. मी पण पाठ करून दिलेले. 49 रुपये 6 महिन्यासाठी अनलिमिटेड येऊ, कोणती बॅच घे, काही टेन्शन नाही घ्यायचं, जेवर बघायचं तोपर्यंत बघ. म्हणजे आज बॅच घेतली तर इथून 6 महिने आपली भरती निघून जाते. याच्यामध्ये भारत आणि जगाचा भूगोल सगळा ट्रिक नुसार वगैरे, जिथं जिथं ट्रिक आहे तिथं ट्रिक आहे, चार्ट आहे, सगळ्यात समावेश केलाय. प्लस भारताच्या भूगोलची इथं जरा जास्त दिले, म्हटलं नको आपल्या विद्यार्थ्यांना थोडी जास्त गरज आहे. भारताचे दिले 500, म्हटलं जगाचे पण 200, असे एकूण 700 वन लायनर देऊन टाकले. मग म्हटलं 2-2 देण्यापेक्षा आपण भारत आणि जग एकत्रच बॅच दिली 49 रुपयामध्ये. आणि संपूर्ण मराठी व्याकरण त्याच्याबद्दल सांगायची गरज नाहीये. 25 पैकी 25 गुणांची तयारी आणि बॅचची किंमत आहे फक्त 19 रुपये. संपूर्ण महाराष्ट्र गाजवला या बॅचने, आपल्या 19 रुपयाच्या बॅचनी. आणि ह्या बॅचनी पण गणिताच्या पण, महाराष्ट्र पण आणि भारत पण, ज्यांनी ज्यांनी बॅच घेतली त्यांचे पेपरचे स्कोर आता सध्याला खूप चांगले येत आहे, खूप चांगले. तुमचे देखील येऊ शकता, पण तुम्ही याचा विचार करा. डेमो लेक्चर दिलाय, डेमो लेक्चर बघा, डेमो लेक्चर आवडला तर बॅच परचेस करा. पण मी सांगतो, सरांनी जे आहे ना, सांगळे सरांनी गणिताचे सगळे प्रकार शिकवलेले, जे काही टॉपिक असेल ते, म्हणून त्याच्यामध्ये हळूहळू आम्ही अपलोड करतो. का तर एक सुद्धा सुटायला नको. महाराष्ट्र मी संपूर्ण घेऊन टाकला, काहीच ठेवलं नाही. वन लायनरही घेतले, भारत आणि जग पण पूर्ण घेतलं, आणि मराठीचं विचारायचं नाही ते सुद्धा पूर्ण घेतलेलं आहे. एकदम सोप्या साध्या भाषेत शिकवलेलं आहे. आपला मराठी माणूस, जेणेकरून काय तुम्हाला समजलं असं याच्यामध्ये लक्षामध्ये. आता राहिला प्रश्न, गणिताची तयारी कशी करायची. बघा, गणिताची तयारी करत असताना सगळ्यात पहिले काय करायचं तुम्हाला, तर याच्यावर तुम्ही अभ्यास करताना बेसिक पासून केलं पाहिजे. गणित बेसिक पासून म्हणजे काय, तर तुम्हाला ह्या क्रिया जास्त आल्या पाहिजे. गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या तुम्ही कमी वेळेत केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे तुमचा. त्यानंतर तुम्ही वर्ग, घन, पाडे हे तुमचे पाठच पाहिजे. काही करा, ते ट्रिक वगैरे मी काही मानत नाही याला. वर्गन पाडे गणांना मी मानतच नाही. का बरं नाही मानत, ती ट्रिकच नाही आठवली म्हणजे घ्या डोक्याला ताण करून. त्यापेक्षा पाठ राहिला म्हणजे संपला विषय. डायरेक्ट एखादा म्हणला आपल्याला, जर एखादा वर्ग आला तुम्हाला 11चा घन किती, 1331 11चा घन आहे, मी थोडी ट्रिक काढली, बरोबर ना. ट्रिक काढली का, मी डायरेक्ट सांगितलं तुम्हाला 12चा घन किती 1728, संपला विषय, बरोबर ना. मी थोडी असं हे केले. तर ह्या गोष्टी करायच्या तुम्हाला, जेणेकरून काय तर तुम्हाला हे समजलं पाहिजे का अभ्यास कसा करावा. यानुसार गुणाकार, भागाकार, बेरीज करायची. अजून एक सांगू का महत्वाचा मुद्दा, की पोलीस भरतीला 25 गणित येतात आणि 25 काय तरी बाळा बुद्धिमत्ता येतात, बरोबर. एवढे येतात, 50 येतात हे. आणि तुम्ही दिवसभरात प्रॅक्टिस किती करता रे गणित बुद्धिमत्तेची, तुम्ही करता 10 आणि 15, लईतले 20 गणित सोडवत्या आणि लईतले 30 सोडवणार तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता. मग चुकले ना तुम्ही, चुकीच्या मार्गाला बाळांनो तुम्ही. असं नका ना करू. जर 50 मार्काला गणित बुद्धिमत्ता तुम्हाला ह्या 90 मिनिटांमध्ये सोडवायचे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न येणार आहे. 25 मराठी, 25 जीके आणि गणित बुद्धिमत्ता पण. तर तुम्ही दिवसाला कमीत कमी 100 गणित बुद्धिमत्ता सोडवला पाहिजे. तेव्हा तुम्हाला या 90 मिनिटाचं प्लॅनिंग जमणार आहे, तेव्हा तुम्हाला जमणार आहे. मग कोणतेही सोडवा, करून बघा दिवसाला 100 गणित. पहिले बेसिक घ्या, नंतर टॉपिकचे घ्या, आणि मग बघा तुमचा स्कोर कसा दणदण वाढतोय गणिताचा. 100% वाढतो, 100%. अशा पद्धतीने करायचं आणि न बघता गणित सोडवायचा प्रयत्न करा. सरांनी एखादं गणित सोडून दिले, सरांनी एकदम भारी स्ट्रॅटेजी काय वापरली माहिती का, तुम्हाला आहे ना 2 गणित सोडून दिले. बघा, समजा प्रकार एखादा संख्याचा एखादा प्रकार असेल, मग त्याच्यामध्ये काय टेक्निक वापरली, हे बघा. पहिलं सोडून दिलं, दुसरं गणित सोडून दिलं, तिसरं म्हणले तुम्ही सोडून बघा. आता त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ दिला, मग 10 सेकंद 15 सेकंद नाही आलं तर ते पण सरांनी सोडून दिलं. असे प्रकार घेतले, एकदम सगळे प्रकार ठेवलेच नाही काही. मग तुम्ही याची सवय लावा आणि या बॅचचा फायदा घ्या. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी. आम्हाला काही पैसे कमवायचे नाही, आम्ही 1000 रुपये 2000 रुपये काही ठेवलेले नाही. बॅचच्या किमती एकदम कमी ठेवलेल्या. का तर पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि पोहोचवायचं काम तुम्ही करणार आहे. तुमच्याकडे जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे असणार आहे, तेवढ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही हे पोस्टर वगैरे ना शेअर करा, आणि जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना सांगा आपल्या बॅच बद्दल. जर पोस्टर तुम्हाला शेअर करता येत नसेल तर आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, त्याच्यावर मी टाकलंय, तिथनं करू शकता तुम्ही. ओके. मी का तर तुमच्याकडनं एक अपेक्षा ठेवतो सपोर्टची, जेणेकरून ह्या भरतीमध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस झाले पाहिजे.
ओके. काही अडचण असेल पोलीस भरती संदर्भामध्ये तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला माझा नंबर देऊन जातो जाताना बघा 8329603029. प्ले स्टोअरला जर गेले तर लक्षदीप अकॅडमीचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा. जर नाही सापडत आहे तर व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला काय देणार याची लिंक देणार. लिंक दिली का तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ॲप डाउनलोड करू शकता. एकही दिवस वाया घालू नका. आपल्याकडे उरले फक्त 90 दिवस, 4 महिने नाही. आता जून गेला तुमचा, जुलै ऑगस्ट सप्टेंबर 90 दिवस आहे. 90 दिवसच करायचे, पण अशी मेहनत करायची ना का येणाऱ्या भरतीमध्ये डायरेक्ट टॉपर झालो पाहिजे. पहिले तुम्ही आले पाहिजे, नंतर पाहायचा दुसरा कोण आलाय. ह्या इंटेन्शनने अभ्यास जर केला तर तुम्ही यावर्षी नोकरीला लागताय. पण तुम्ही म्हटले माझं कसं होणार, काय होणार, माझं मी तर लय अभ्यास करतोय पण ग्राउंड करतोय पण तरी मला विश्वासात नाही. नाही होणार, डायरेक्ट सांगतो नाही होणार. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. मी आहे तुम्हाला सपोर्टला, मी तुम्हाला फुल पॉझिटिव्ह ठेवणार, तुम्हाला गाईडलाईन पण करणार, नवीन नवीन प्रश्न पण आणणार, सगळं देणार. फक्त काय तर तुम्ही तेवढा रिस्पॉन्स द्या, जास्तीत जास्त अभ्यास करा, ग्राउंड करा, लेक्चर करा. आणि नक्की जर व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला, वाईट वाटला, कमेंट करू शकता तुम्ही. एक कमेंट म्हणजे मला त्याच्यातनं काय भेटणार आहे, ऊर्जा भेटणार आहे. ओके. चला आता आपण आजचं हे जे काही अपडेट होती ते इथंच थांबूया आणि लवकरच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.